नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ एक कृती समय या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे, ज्यांचा जन्म 1956 मध्ये झाला। लेखकांचा परिचय आपण सुरुवातीला बघूया। प्रसिद्ध लेखक, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस, मराठी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावडे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळता वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध। साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी हे लेखक सन्मानित आहे। आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे। हा पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात। बघा, आपण आयुष्यामध्ये असे काही लोक बघत असतो की ते लोक वादळ झेलतात आणि पचवतात, म्हणजे नवीन नवीन संकटांना समोर येतात। वादळ म्हणजे संकट, नवीन नवीन संकटांना सामोरे जातात आणि इव्हन नुसतं सामोरं जात नाही तर त्या संकटांवरती मात सुद्धा करतात, म्हणजेच ते संकट पचवतात। आणि एवढंच नाही तर त्या संकटांवरती मात करून कालांतराने विशाल असं सागराचं रूप धारण करतात, म्हणजे स्वतःही मोठे होतात, कामालाही मोठं करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, परंतु काही काही लोक असे असतात की ज्यांच्यावर संकट आली की मात्र ते संकटांना पेरू शकत नाहीत, संकटांना सामोरं जाऊ शकत नाहीत। जणू काही वादळामुळे मोठमोठाले वृक्ष ज्याप्रमाणे कोलमडून पडतात त्याप्रमाणे ही माणसं सुद्धा अशा प्रकारच्या संकटांमुळे कोलमडून पडतात। तिसऱ्या प्रकारची माणसं असतात, काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात, म्हणजे नवीन नवीन संकट येतात, परंतु काही काही लोक या संकटांना कसं सामोरं जायचं याचा कानमंत्र दुसऱ्याकडनं घेतात आणि मग त्या संकटावरती मात करत असतात। आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ ठेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश पहिल्या श्रेणीमध्ये करावा लागेल। विद्यार्थी मित्रांनो, कोसबाड या ठिकाणी आदिवासींसाठी ज्ञानाचा यज्ञ ठेवत ठेवणाऱ्या अनुताई वाघ यांचा समावेश पहिल्या श्रेणीमध्ये होणार। का? कारण की अनुताईंवरती जीवनामध्ये अनेक अशी संकट आली। पहिली श्रेणी काय आहे तर वादळ झेलणे, पचवणे आणि विशाल रूप धारण करणे, अशा प्रकारच्या पहिल्या श्रेणीमध्ये अनुताईंचा समावेश होईल। कारण की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यावरती खूप संकट आली, अनेक संकट आली, सगळ्या संकटांना त्या सामोरे गेल्या। एवढंच नाही तर आपलं जे कामाचं व्रत स्वीकारलं होतं त्या कामाला एक विशाल, छान आणि मोठं रूप त्यांनी धारण करून दिलं। त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली, म्हणजे अनुताईंचं निधन झालं आणि त्याचं निधन झाल्यामुळे कोसबाड ही जी आदिवासींची टेकडी होती ती हळहळली। हळहळली म्हणजे वाईट वाटणे, खूप दुःख होणे आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटणे। परिसरातील जेवढेही आदिवासी होते त्या सगळ्या आदिवासींना अनुताईंचं निधन झालं, मृत्यू झालं, देहांत झालं, त्यामुळे खूप वाईट वाटलं। एवढंच नाही तर आदिवासींना हुंदके फुटले, म्हणजे त्यांना रडायला यायला लागलं। हुंदके फुटणे म्हणजे रडू येणे। अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली।
ज्याने एखादं व्रत स्वीकारलेलं असतं त्याला म्हणतात व्रतस्थ. आपल्या जीवनामध्ये ज्याने एखादं कार्य करण्याचे व्रत स्वीकारलेलं असतं अशा व्यक्तीला व्रतस्थ म्हणतात. अनुताईने सुद्धा एक व्रत स्वीकारलं होतं. तर अशा व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. जीवनाची अखेर म्हणे म्हणजे मृत्यू येणे. थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांच्या सुरेख मिलाप होता. ह्या ज्या अनुताई वाघ होत्या या कोणाच्या सानिध्यामध्ये वाढल्या होत्या? शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सानिध्यामध्ये त्यांचं जीवन गेलेलं होतं. तर या अनुताईंच्या जीवनामध्ये खूप त्याग होता, खूप कष्ट केले, परिश्रम केले आणि कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आदिवासींची सेवा केली. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्याग, कष्ट आणि निस्वार्थ या तिघही भावना होत्या. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. अनुताईंचं लग्न 13व्या वर्षी झालं. विद्यार्थी मित्रांनो, त्या कालावधीमध्ये म्हणजे इव्हन पूर्वीच्या काळी जवळजवळ सगळ्याच समाजामध्ये अतिशय लहान लहान वयामध्ये मुला मुलींचं लग्न व्हायचं. लग्न म्हणजे काय हे त्यांना कळत नव्हतं. अशा वयामध्ये लहान लहान मुला मुलींचे लग्न व्हायचे. अनुताईंचं सुद्धा वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे लग्न म्हणजे काय हे त्यांना कळतही नव्हतं. अशा वयामध्ये त्यांचं लग्न झालं, त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये अनुताईंच्या हिवलाशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. हिवलाशा कपाळावरील कुंकू नियतीनं म्हणजे परमेश्वरानं, निसर्गानं कायमचं पुसून टाकलं. म्हणजे या सगळ्या ओळीचा अर्थ होतो की त्यांच्या पतीचं निधन झालं. भातुकलेला खेळ खेळावा तशा प्रकारचा खेळ जणू काही मोडला गेला. जो भातुकलीचा खेळ मांडला होता तो मोडला गेला. विद्यार्थी मित्रांनो, लहान लहान जे मुलं मुली असतात ते बालपणामध्ये भातुकलीचा खेळ खेळतात. म्हणजे त्यांच्याकडे बाहुली आणि बावला असतो, त्यांचे ते लग्न लावतात, त्यांचा संसार ताटतात. अशा खेळांना भातुकलीचा खेळ म्हणतात. हा जो खेळ मांडला होता हा जणू काही मोडला गेला. पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख बचवलं. आभाळा एवढं दुःख म्हणजे खूप मोठं दुःख. आभाळा एवढं दुःख, खूप मोठं दुःख त्यांनी पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पसरलं. त्यांच्या जीवनावरती मोठं संकट आलेलं होतं. जणू काही त्यांचं जीवन कोलमडून जाणार होतं. अशा प्रकारचं मोठं वादळ त्यांनी पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू पुसले. त्या खूप दुःख घेऊन बसल्या नाही, तर डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत, दुःखाचा डोंगर म्हणजे खूप मोठं दुःख त्यांच्यावरती पडलेलं होतं, ते टाचेखाली चिरडलं म्हणजे दुःखावरती मात केली. अनुताईंनी मोठ्या जिद्दीनं त्या उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी अनुताई त्या दुःखावरती मात करून उभ्या राहिल्या. यापुढे कधीही आपण पराभूत स्वीकारायचा नाही अशा जिद्दीनं त्या उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. सुरुवात काय केली तर स्वतः आधी शिक्षण घ्यायचं, खूप शिकायचं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं. समाज व्यवस्थेत मिसलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. व्रतही काय स्वीकारलं? आदिवासी लोकांना त्यांच्या घरी, त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या पाड्यावर जाऊन, त्यांच्या खेड्यावर जाऊन, त्यांच्या टेकडीवर जाऊन शिक्षण द्यायचं व्रत अनुताईंनी स्वीकारलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ते म्हणून अभ्यास प्रारंभ केला. त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. कुठे? बाल ग्राम शिक्षण केंद्र या ताराबाई मोडक यांनी उभं केलेल्या छोट्याशा संस्थेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं. आणि ताराबाईच्या निधनानंतर काही कालावधीनंतर ताराबाई मोडक यांचं निधन झालं. आणि मग ताराबाई मोडक यांच्या निधनानंतर
त्या या संस्थेच्या संचालक झाल्या, म्हणजे प्रमुख झाल्या. प्रमुख पदाची सूत्र त्यांनी हातामध्ये घेतली. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वटवृक्षात रूपांतर केलं म्हणजे जे त्यांनी छोटंसं काम सुरू केलं होतं ताराबाई मोडक यांनी, त्या कामाला एक विशाल रूप धारण करून त्यांनी दिलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. या ज्या अनुताई वाघ होत्या त्यांच्या कामाची त्रिसूत्री. पहिलं सूत्र, त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना यायच्या की आपण जे काम सुरू केलेलं आहे, जे आपण कामाला सुरुवात केलेली आहे, ते काम कसं वाढवायचं याबद्दलच्या नवीन नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात यायच्या. त्यानंतर शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र त्यांनी सुरू केली. नुसतंच शिक्षण द्यायचं नाही, तर आपल्या स्वतःच्या पायावरती या लोकांना उभं केलं पाहिजे. भविष्यामध्ये त्यांना हे शिक्षण कामात आलं पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र त्यांनी सुरू केली आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ते आपल्या कामामध्ये करत होते. हे तिन्ही गोष्टी त्यांच्या कामाच्या त्रिसूत्री म्हणून ओळखले जातात. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारुदाच्या शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. बघा, आदिवासी लोक आपण ज्याप्रमाणे भौतिक सुखांचा वापर करतो त्याप्रमाणे त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टी नसतात. म्हणजे त्यांच्या घरामध्ये पंखा नसतो, त्यांच्या घरामध्ये टीव्ही नसतो, त्यांच्या घरामध्ये एसी नसतो, त्यांच्या दारापुढे गाडी नसते. अशा कोणत्याही सुविधा त्यांच्याकडे नसतात. त्यांची पहिली गरज असते ती म्हणजे पोट भरणे, त्या पोटासाठी भाकरी मिळवणे. आणि ही पहिली आणि शेवटची गरज या आदिवासी लोकांची असते. तर याच एका गरजेसाठी ते आपलं आयुष्य वेचत असतात, आपलं आयुष्यभर जगत असतात. मायाची ग्रुप दिली अनुताईंनी, या लोकांना मायाची ग्रुप दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. ज्ञानाची ज्योत पेटवली म्हणजे त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली की शिक्षणाचे फायदे काय असतात, शिक्षणामुळे माणूस कसा घडत जातो, या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्ता, विचारवंत आणि लेखिका अशी अनेक रूपं अनुताईंनी आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने वठवल्या. बघा, त्या शिक्षक होत्या. एक उत्तम शिक्षिका. त्यानंतर त्या मार्गदर्शक होत्या, आदिवासींच्या मार्गदर्शिका म्हणजे मार्ग दाखवणाऱ्या. कार्यकर्त्या होत्या. आदिवासी भागांमध्ये आदिवासी लोकांसाठी काम करणाऱ्या, मनापासून काम करणाऱ्या, कोणत्याही प्रकारचे स्वार्थ भावना मनामध्ये न ठेवून काम करणाऱ्या अशा त्या कार्यकर्त्या होत्या. विचारवंत होत्या. आणि लेखिका सुद्धा होत्या. अशी अनेक रूपं अनुताईंनी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने भूषवली. रानामधात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं. व्यावहारिक शिक्षण म्हणजे काय? रोज सकाळी उठायचं, कामावर जायचं, पोटासाठी काहीतरी कमवून आणायचं, मुलांनाही द्यायचं, आपणही खायचं, रात्री झोपून जायचं, हे व्यावहारिक शिक्षण झालं. परंतु जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. औपचारिक म्हणजे ठरवून दिलेलं शिक्षण. ठरवून दिलेलं शिक्षण आदिवासी लोकांना देणं ही अतिशय कठीण गोष्ट होती आणि तेच देण्याचं कार्य या अनुताईंनी स्वीकारलेलं होतं. आदिवासींना औपचारिक शिक्षण दिलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्या शिक्षणासाठी त्या झटत होत्या, आदिवासींच्या कल्याणासाठी त्या झटत होत्या, आदिवासींचं चांगलं झालं पाहिजे यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. अनुताईंकडे भविष्याच्या वेध घेणारी दूरदृष्टी होती की भविष्यामध्ये आदिवासींना हे दिलेलं शिक्षण कसं कामात येईल. एवढंच नाही तर त्यांना दिलेलं शिक्षण कामात आलं पाहिजे, त्यासाठी अनुताई सतत धडपडत होत्या. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही. अनुताई आदिवासींचं कल्याण झालं पाहिजे
या लोकांना शिक्षण समजलं पाहिजे, या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, यासाठी त्या सतत धडपडत होत्या, आलेल्या अडचणीवरती मात करत होत्या. त्यांना कोणतीही अडचण मोठी अडचण वाटत नव्हती, त्या सहजपणे त्या अडचणीला टोलवत होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा, हे सुद्धा त्यांना गरज पडली नाही. आजकाल मोठ्या शहरांमध्ये पाश्चिमात्यांनी दिलेलं जे जुनं शिक्षण आहे तेच आम्ही भाषांतरित करून मुलांना देत असतो. पाश्चिमात्यांनी दिलेलं शिक्षण जीवनामध्ये कामात पडेल की नाही याची काही खात्री नाही, परंतु हे दिलेलं शिक्षण त्यांना जीवनामध्ये उपयोगी पडलं पाहिजे असं अनुताईंना वाटत होतं. म्हणून त्यांना पाश्चिमात्यांचं अनुकरण करण्याची गरज वाटली नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाच्या आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. प्राथमिक शिक्षणामध्ये आयुष्याचा पाया भक्कम होत असतो. म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या वेळेस ते किती चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला दिलं गेलं आहे, तेवढं चांगल्या पद्धतीने तो विद्यार्थी मोठं झाल्यावर तेच शिक्षण त्याला आठवत असतं, तेच शिक्षण त्याला कामात येत असतं. म्हणून प्राथमिक शिक्षणामुळे जीवनाचा पाया भक्कम होत असतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत. आणि म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षण चांगल्या प्रकारचं, उत्तम प्रकारचं प्राथमिक शिक्षण या आदिवासींना दिलं गेलं पाहिजे, यावर त्यांनी खूप भर दिला. शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. आपण गावामध्ये एखादं मंदिर बघतो, मंदिरमध्ये एक समई लावलेली असते. रात्र झाली, बाहेर सगळीकडे अंधार असतो, परंतु मंदिरामध्ये उजेड असतो, कारण त्या मंदिरामध्ये एक समई लावलेली असते. त्या समईच्या पेटत्या ज्योतीमुळे संपूर्ण मंदिर हे प्रकाशानं उजळून गेलेलं असतं. त्याप्रमाणे सगळीकडे अंधार, परंतु अनुताई त्या आदिवासींच्या मुलामुलींना, आदिवासी लोकांना शिक्षण देत होत्या. जणू काही त्या समयीप्रमाणे कार्य करत होत्या, काम करत होत्या. प्रसिद्धीच्या जन्मगाठ मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही. या पुरस्कार मिळाला पाहिजे किंवा प्रसिद्धी मिळाली पाहिजे, टीव्हीवर, दूरदर्शनच्या वरती आपली बातमी आली पाहिजे, पेपरामध्ये फोटो आला पाहिजे, यासाठी अनुताईंनी कधीही प्रयत्न केला नाही. इव्हन या गोष्टींकडे कधी बघितलं नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. चंद्र हा सूर्याकडनं प्रकाशित, म्हणजे चंद्र हा परप्रकाशित आहे, सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. स्वतःचा प्रकाश सूर्य हा दुसऱ्यांना देत असतो. त्याप्रमाणे अनुताई सुद्धा स्वयंप्रकाशित होत्या, सूर्यासारख्या होत्या. स्वतःचं कार्य करायच्या, स्वतः एक काम मोठं उभं करून दाखवलं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनामध्ये जो अंधार होता, अनुताईंकडनं मार्गदर्शन घेतलं आणि जीवनातला अंधार संपवण्यासाठी प्रयत्न केला. अशा अनेकांचं जीवन उजळून गेलं. प्रसिद्धी आणि मान सन्मान यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचे भाग्य उजळून घेतलं. प्रसिद्धी आणि मान सन्मान स्वतः अनुताईंकडे आले. आणि मग पेपरामध्ये जर अनुताईंचा फोटो आला असेल तर पेपरात फोटो आला आहे म्हणून पेपराची विक्री झाली, म्हणजेच त्या वर्तमानपत्राचं भाग्य उजळलं. टीव्हीवरती बातमी आली आहे किंवा एखादी छोटस माहिती आलेली आहे, अनुताईंबद्दलचं माहिती आहे, म्हणून लोक ते बघत होते, ऐकत होते, म्हणजेच दूरदर्शनचं भाग्य उजळलं गेलं. अशा प्रकारे प्रसार माध्यमांनी सुद्धा स्वतःचं भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. पुरस्कार मिळेल न मिळेल या गोष्टीची त्यांनी कधी म्हणजे तमा बाळगली नाही, पर्वा केली नाही. त्या सतत आपलं अविरतपणे कार्य करत राहिल्या, सतत एखाद्या समयीप्रमाणे पेटत राहिल्या, सतत आदिवासींचं जीवन उजळत राहिल्या. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मान सन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. आणि जणू काही हे जे पुरस्कार आहेत, आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र, हे पुरस्कार धन्य झाले त्या अनुताईंना मिळाल्यामुळे. अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला घेऊ. धन्यवाद.